नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता सकाळचे आपण पाहू शकतो 5 वाजून 25 मिनिटं झालेत. आपण आता काम करायला तळेगाव MIDC आंबी टप्पा क्रमांक 5 यामध्ये कदमवाडीमध्ये आहोत. आपण पाहू शकता ही वॉल्वो 380 याची काच बसवायची आहे. आज आहे 1 फेब्रुवारी 2025. याचा समोर एक वॉल्वो 210 लावून याच्या दिव्यावरती आपण काम करत आहोत. आता हे वरचा टप वगैरे खोलून घ्यायचं आपल्याला, त्याशिवाय काच बसवता येत नाही. आता हे आपल्याला सगळं खालून साफ करायचं आहे. हे तिकडे आपल्या अंधारात यशवंत उभी केल्या. आपण पहाटे 3:30 ला कात्रजवरून निघालो आणि 3:30 ला उठलो, 4 ला निघालो, इथं 5 ला पोहोचलेलो आहे. तो मेंटेनेंस वैन कब आने वाला है? उसमें रहेगा ना? वो मेंटेनेंस वैन आता है 5:30. तर आपले हे काम करायचं आहे, पाहू शकता. तर आपण पाहू शकता आता हे फ्रेम वगैरे साफ झालेली आपली. थोडंसं मायनर राहिले वरती, ते साफ करायचं. ग्लास आता आपण काढून घेतलेले आहे. ही आपली गाडी इकडे अंधारात उभी आहे. आता आपण रेग्युलर ह्या टाईप मधील सिलेंडर यूज करतो. 1503 रुपये प्राइस आहे नॉटन कंपनीचं. हे साफ झालं की वरती त्याला आपण ग्लास इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही मशीन एक 4 तासानं वर्किंगमध्ये मिळेल. हे आपण पाहू शकतो वॉल्वो 380 आहे आणि हा आंबी MIDCचा नवीन फेज 5 हा टप्पा आहे. आता हे सगळे क्रशिंग करून आता ही MIDCसाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आता हे प्रायव्हेट प्रॉपर्टी होती, पण आता हे सरकारनं थोड्या दिवसात ताब्यात घेईल सरकार. तर आपलं हे काम आहे. आपण पाहू शकताय आता आपण याला मास्किंग करून घेतलेलं आहे. व्हॅक्यूम पण लावलेलं आहे उचलण्यासाठी. आता इथे सिलेंडर सोडायचं चाललं आहे आपलं. इथे कॅबिनला आपण मास्किंग करून घेतलेलं आहे. आता थोडंसं उजळत आहे. ही आपली यशवंती, बाजूला वरती 2 वॉल्वोची मशीन चालू आहेत. आपण पाहू शकता का वॉल्वोचा शिक्का, ही ओरिजिनल वॉल्वोची काच आहे. ओरिजिनल वॉल्वो कंपनीची काच आहे. तर मित्रांनो पाहू शकता आपण आता एक काच बसून झालं. ए बाबू, हे हात जाओ जरा, कॅमेरे में आ जाओ, तुम जरा बजाओ जाओ. हे बघा आपण काच बसून झाले. ही आपली यशवंती आणि हे सगळं. आता ह्या मशीनच्या दिव्यावरती आपण ह्या मशीनचं काम केलं, कारण सकाळी आपण इथं जवळजवळ 4:45-5 वाजता इथं होतो. त्यामुळं इथं विद्युत पुरवठ्याची थोडी गैरसोय आहे. त्यामुळे आपण मशीनच्या दिव्यावरती काम केलं आहे. आपण व्ह्यू पाहू शकता, काय जबरदस्त व्ह्यू आहे. काय आलं, मायनिंग करून इथं खड्डा केला होता. हे सर्व त्याच्यामध्ये बघा, हे पाणी साठलेलं आहे आणि तो सूर्योदय होतोय. सूर्योदयाचा मस्त व्ह्यू आहे आणि याच्यामधून असा हा रस्ता केला बघा, आपण पाहू शकता. आता हे थोड्या दिवसातलं मायनिंग इथं संपलं की एक्सकॅव्हेशनचं काम झालं इथलं की या इथं MIDC फेज 5चं काम चालू होणार आहे. आता हे सध्या प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण हे लवकरच हस्तांतर करून गव्हर्नमेंट ताब्यात घेईल, कारण हे सगळं MIDCच्या एरियामध्ये आहे. आपण पाहू शकता. तर आता आपलं हे काम झालेलं आहे. तर आपण ह्या मशीनविषयी माहिती जाणून घेऊया. आपल्यासोबत मशीनचे ऑपरेटरसुद्धा आहेत आणि इथले साईडचे इंचार्जसुद्धा आहेत, पांडुरंग मोठे म्हणून मराठी माणूस आहेत. याच्याकडे आता मशीनमध्ये समजा बहुतांश करून जास्त सगळे आपले हे अमराठी लोक जास्त असतात. पण इथं आपले सकाळ योगावर आपले मराठी माणूस एक भेटले, ते उस्मानाबादचे आहेत, धाराशिवचे आहेत. तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेऊ आणि पहिला आपण हे प्रथमतः आपण मशीनची थोडीशी माहिती जाणून घेऊ. आपल्यासोबत ते मशीनचे ऑपरेटर आहेत, त्यांची जरा माहिती घेऊ. तर आता हे मशीनचे ऑपरेटर आहेत आपल्यासोबत. सर जी यहाँ पे आ जाइए, थोड़ा आ जाइए यहाँ पे मशीन के पास. ओके.
आपका नाम क्या सर जी? परवीन यादव। ओके सर जी, आप ये मशीन कब से चला रहे हैं? मशीन में ये मशीन जो आई है अभी 380, ये 5 साल हो गया। ओके ओके, आप कितने साल से चला रहे हैं मशीन? मैं 15 साल से इस कंपनी अच्छा, में। मतलब आपको 15 साल का तजुर्बा है। हाँ, ओके, तो ये मशीन का थोड़ा हमें जानकारी दीजिए कि ये 1 घंटे में कितना लीटर पीता है? ये 23 से 24 लीटर तक पीता है। अच्छा, इतना ज़्यादा लेता है वो। हाँ, और ये 1 घंटे में कितना गाड़ियाँ लोड करता है आपके अंदाज से? 6 से 7 गाड़ी लोड हो जाता 1 घंटे में? है 1 घंटे। 6-7 मतलब तो कम लग रहा है मुझे थोड़ा सा। नहीं ज़्यादा इतना ही होता है। अपना गाड़ी भी तो बड़ा है ना। अच्छा अच्छा, अपना ये गाड़ी कितना प्राइमा है। प्राइमा है? हाँ, 60 टन तक एक गाड़ी में जाता है। अच्छा, और ये कितने मिनट में आपके, अभी इतना आपका बकेट बड़ा है तो कितने मिनट में एक गाड़ी लोड होता है? ये समझिए लगभग 6 से 7 मिनट तक। एक लगभग मोटा मोटे 10 मिनट पकड़ लेते हैं। 10 मिनट अच्छा, मतलब ये 210 से जो अपना है, ये 210 से थोड़ा ज़्यादा काम करता है, ज़्यादा करते हैं। मतलब डीजल भी ज़्यादा पीता है और काम भी वैसे ज़्यादा है। इसका दाम कुछ आपको मालूम है कुछ लगभग? दाम लगभग मेरे ख्याल से तो ज़्यादा ही रहेगा, क्योंकि ये 210 कुछ मेरे ख्याल से 55 या 65 के करीब करीब आता है। 1.25 करोड़ का मशीन है। अच्छा, तो ये 5 साल पुराना है, 5 साल पुराना। तब का कीमत है, अभी तो 1.5 करोड़ के आसपास हो गया होगा। और ये मशीन चलाने में आपको कैसा परफॉर्मेंस का लगा? बहुत अच्छा लगता है। एकदम बढ़िया है, कोई इशू? बहुत अच्छा। अच्छा अच्छा, कोई इशू नहीं मतलब? कुछ नहीं, कुछ प्रॉब्लम ओके ओके ओके। नहीं। अभी तक 5 साल हो गया, अभी तक मशीन में कुछ लीकेज नहीं। अच्छा अच्छा, और ये कांच आपका कैबिन का ज्यादा करके टूटता नहीं, सामने का वगैरह टूटता है, क्या हुआ था, दिक्कत क्या हुई थी वो? वो अपना पास ये काम जो है वो पत्थर का काम है। अच्छा अच्छा कभी गिराने के टाइम में पत्थर के ऊपर पत्थर टकराने के बाद वो कांच को लगा अच्छा अच्छा, नहीं इसकी नहीं, वजह क्या से है, टूट जाता है। क्या है आपके कंपनी में कैसा है, ज्यादा करके ऑपरेटर लोगों को सेफ्टी देखते हैं कि ज्यादा नुकसान कंपनी का ना हो, ज्यादा करके सामने का टूटते, इसलिए मैं बोला कि राइट साइड का कैसे टूटा। नहीं टूट जाता है, किधर से भी पत्थर आता है तो लग जाता है, लगने के बाद टूट जाता है। ठीक आहे, कोई बात नाही, जानकारी के लिए धन्यवाद. तर आता आपल्यासोबत अजून एक आहेत, ते आपल्या मराठीमधले मराठी युवक पांडुरंग मोठे सर म्हणून आहेत. तर आपल्यासोबत हे इथले साईटचे इंचार्ज आहेत पांडुरंग मोठे म्हणून, हे धाराशिवचे आहेत. हे सकाळ सकाळ आपण इथं 5 वाजता आलो होतो, तर यांनी बऱ्यापैकी आपलं सहकार्य केलं. का ते कॅबिनचं वरचं हे टप आहे ना, हे टप वगैरे खोलायला म्हणा, त्यांचं कामगार वगैरे दिलं आपल्याला, म्हणजे जेवढं सहकार्य त्यांच्याकडून करता येईल त्यांनी करून दिलं. तर आपल्याला त्यांच्याकडून थोडंसं माहिती जाणून घेऊया. सर मला सांगा, आम्ही सकाळी किती वाजता इथं आलो आणि 5च्या आसपास तुम्ही इथं आला. ओके ओके, आणि हे साधारणपणे तुम्ही ह्या क्षेत्रात किती वर्षापासून आहात? एक 10 ते 12 वर्ष अच्छा अच्छा, तुमचं इथं पद काय, कोणत्या पदावरती तुम्ही रुजू आहेत? सुपरवायझर म्हणून. अच्छा अच्छा, आणि मला थोडंसं हे तुमच्याकडे आता जास्त करून मला वाटतं टाटा आणि कॅटरपिलरच्या मशीनी आहेत, तर याच्याविषयी तुमचं काय मत आहे? ह्या मशीनी कशा आहेत, कामाला म्हणा किंवा मेंटेनन्सला कशा आहेत? मशीनी तर चांगल्याच आहे. अच्छा अच्छा, म्हणजे मेंटेनन्स जास्त निघतो का कमी निघतो? कमी निघते वालून. अच्छा, पण कामाला एकदम काफर मशीन आहेत. हा. तुम्ही तरी किती किती तास मशीन चालता कंटिन्यू? कंटिन्यू एक 17 ते 18 तास घंटे मशीन. कंटिन्यू मशीन चालते, हा. म्हणजे एका दुसरा मला वाटतं 4-5 तास फक्त रेस्ट असेल, हा, नाही तर डे नाईट ऑपरेटर वेगळं आहे. वेगवेगळे. अच्छा अच्छा, आणि याचं लोडिंगला वगैरे बूम क्रॅक होणं वगैरे असले, बकेट क्रॅक होणं असले काय? कमी आहे प्रमाण याचं वालून. अच्छा अच्छा, म्हणजे बाकी इतर मशीनींच्या बाबतीत? कमी. अच्छा अच्छा, आणि तुम्हाला आमची सर्व्हिस वगैरे कशी आवडली? एकदम छान सर्व्हिस आहे. अच्छा अच्छा, मग तुम्ही अपेक्षा केली होती का की आम्ही ह्या वेळेपर्यंत एवढ्या लवकर सकाळी येईन म्हणून? नाही ना, अपेक्षा नव्हती एवढी. 5 वाजता येऊन काम केलं. अच्छा अच्छा, तर आमचा हे उद्देश असा असतो की कस्टमरला वेळेत मशीन मिळावी आणि त्यांचे काम कमी वेळेत होऊन त्यांना थोडंसं पुढं आउटपुट जास्त मिळावं, हा आमचा उद्देश असतो. कारण आम्ही जर 10 वाजता आलो तर तुम्हाला मशीन पूर्ण दिवस बंद करायला लागणार. आता आपल्याला आपण काच बसवले, आता वाजले 7 वाजता आले, म्हणजे एक तुम्ही 9ला मशीन चालू करू शकता, म्हणजे आपला दिवस पूर्ण आपल्याला कामाला मिळतोय. बाकी तुम्हाला काय कामाविषयी काय अडचण? नाही नाही काय. आता तुम्ही मशीन काय करा, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, एक 10 वाजता किंवा 11 वाजता मशीन चालू करा, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर, धन्यवाद.